नमस्कार मित्रांनो, बाळासाहेब पवार LIC ऑफ इंडियामधनं बोलत आहे. मित्रांनो, पैशाचा प्रश्न हा जे निर्माण होतो प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये तो लवकर सोडवला पाहिजे. लवकर सोडवल्यामुळे काय होईल, तुम्हाला जास्त फायदा होईल. जसं वेळ निघून गेला तर काय होईल, त्याची किंमत मोजावी लागते. जसं रुग्णानं ट्रीटमेंट वेळेत नाही घेतली तर काय होते, आजार वाढत जाईल आणि पैसे पण जातील आणि जीव पण जाईल. जसं घराला कुलूप व्यवस्थित नाही लावलं, सुरक्षा नाही घेतली तर काय होईल, चोरी होईल, म्हणजे आपलं आर्थिक नुकसान होईल. तसंच आहे मित्रांनो, आता मार्केटमध्ये जास्त व्याज मिळते म्हणून लोक मल्टी मार्केटिंग कंपन्या, SIP, सोनं चांदी, घर जागा जमीन, प्रायव्हेट गुंतवणूक हे करतात. करू नये असं नाही, गुंतवणूक सगळी चांगली आहे, परंतु मित्रांनो फाउंडेशन मजबूत केलं पाहिजे. जसं आपण शाळा कॉलेजमध्ये चांगलं शिक्षण का घेतो आणि चांगलं शिक्षण घेतल्यावर मोठी नोकरी लागते, चांगलं पॅकेज मिळतं का नाही. मग हे जसं आहे तसंच हे पण आहे. तुम्हाला नोकरी चांगली लागल्यानंतर तुम्ही पैसे ठेवले पाहिजेत, नाहीतर काय होईल, एक दिवस म्हातारा तर होणार माणूस, नोकरी बंद होणार, व्यवसाय करू शकणार नाही, त्यावेळेस तुमचा पैशाचा प्रश्न कोण सोडवल. मित्रांनो, काय होतं, कर्मामध्येच आपलं काही भविष्य दडलेलं आहे. जसं एका शाळा कॉलेजमध्ये विद्यार्थी असतात, काही डॉक्टर इंजिनियर वकील होतात, काही बिगारी काम करतात, काही लोक साधी नोकरी करतात. असं का घडतं, कारण तुम्ही पुढचा विचार करून जर तुम्ही पावलं नाही उचलले तर काय होईल, पुढे आपल्याला त्रास होईल ना, आपलं नुकसान होईल. जसं पाऊस भरपूर पडला आणि धरणाची दारच नाही अडवली तर काय होईल, हे दिसतं आपल्याला आणि दरवर्षी पाऊस पडावा लागतो ना. तसं जीवनामध्ये तसं होत नाही. जीवनामध्ये एकदाच आयुष्य मिळालं, ते कमी होत चालले. आणि बघा, ह्याच्यामध्ये जर तुम्ही सावध नाही झालात तर तुम्हाला आजसुद्धा पहा ना, तुम्हाला जर त्याचं परीक्षण करायचं असेल तर आज आश्रमाची संख्या का वाढते. मग मला सांगा, ह्याच्यात दोन गोष्टी आहेत. आता पूर्वीसारखं प्रेम राहिलं नाही. जसं जास्त पिकलं, डिमांड आणि सप्लाय हा सिद्धांत आहे, मागणी आणि पुरवठा सिद्धांत, अर्थशास्त्राचा नियम आहे. आता काय, लोकसंख्या वाढल्यामुळे माणसाची किंमत कमी झाली आहे आणि त्याच्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झालेत. मित्रांनो, आपला आर्थिक प्रश्न जर नाही सोडवला तर तुम्ही कितीही कमवत असाल, कितीही मोठी नोकरी असेल, तर पुढे वाईट दिवस 100%. उदाहरण सांगतो, AK ॲक्टर हँगल त्यांची परिस्थिती काय, निर्मा पावडरवाल्याचं काय झालं, जसं सिंगानिया रेमंडचा मालक सिंगानियाचं काय झालं, विनोद कांबळीचं काय झालं. मित्रांनो, रामायण महाभारतामध्ये रावणाचं काय झालं. पहा ना, उदाहरणं आहेत आपल्याला. आपल्याकडे सगळे पुरावे आहेत, असूनसुद्धा आपण जर ऐकत नसेल तर हे तुमचं नुकसान आहे, सांगणाऱ्याचं कधीच नाही. LIC ऑफ इंडियामध्ये आयुष्यभर पैसे देणारा प्लॅन आहे. लवकर घ्या, हा प्लॅन बंद होणार आहे. मित्रांनो, काम न करता पैसे मिळवता येतात, त्यासाठी प्लॅनिंग करा. ओके, थँक्यू.